नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज संडे असल्यामुळे काही असं विशेष नव्हतं, सगळं काही निवांत चाललं होतं. आणि रोज रोज काय विशेष राहणार नाही का. आणि थंडी एवढी आहे का काही विशेष नाही, कोणताही कामं करण्याचा म्हणजे असं उत्साह नाही राहिला. थंडीमुळंच वाटते की थोडासा आळस होतो, माणसामध्ये आळस चढला जातो. आणि कसं आहे 2-3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत आमच्या गॅलरीमध्ये छान ऊन पडतं. 2च्या नंतर एवढं गार वाटतं घरामध्ये, काही सोडत द्या म्हणून मग अदर स्वेटर वगैरे काढून घातलं. आणि बघा स्वेटरमध्ये माझ्या मुलाचे काही चॉकलेट होते, त्याने ठेवले असेल कधी. तर त्यानंतर मग घेतलं आपल्याला जे काम करायचं आहे ते कपडे. तर काही 2 बेडरूम आहे, 2 बेडरूममध्ये 2 अलमाऱ्या आहेत. तर या अलमाऱ्यामध्ये काय होते, काही त्या अलमारीमध्ये होते. त्याचे मग सगळे कपडे अगोदर गोळा केले आणि प्रेस वगैरे काढून मग घेतले. चला म्हटलं आळस करून काही चालणार नाही. तसंही आमच्या यांचं असतं की तुला म्हणजे मला प्रेस करायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी म्हणजे फार टाळते कपडे वगैरे प्रेस करायला. मग यांनी आता असं केलं आहे की माझ्याने मुलांचे कपडे करत नाही, म्हणते तुला कंटाळा येतो मग तू हे काम करायला पाहिजे. आणि असं आहे की जी गोष्ट येत नाही तर ती गोष्ट केल्याने येऊन जाईल सरावाने. तर पण माझं असं आहे की त्यांना परफेक्ट तर त्यांचे कपडे तेच करतात, मी करत नाही सहसा. पण त्यांचं म्हणणं आहे तुझी आणि म्हणजे मुलाची तू करत जा. आणि कसं आहे संडे असल्यामुळे मंडेला स्कूल होतं, युनिफॉर्म वगैरे धुतलं होतं, त्यामुळे शाळेचा युनिफॉर्म प्रेस करणं गरजेचं होतं. तर मग कंटाळा करून चालणार नाही, म्हटलं चला काम घेतलं मग हाती. तर मला एवढं परफेक्ट जमत नाही प्रेस करणं, म्हणजे एवढं नाही जमत. मी हळूहळू म्हणजे जसं होईल तसं करते. पण थोडंफार छान होते कपडे. जसं नाही जसं विदाऊट प्रेस केलेले आणि प्रेस केलेले यात खरं खूप फरक दिसतो. आता माझ्यासारखं कोणाकोणाचं आहे की ज्यांना प्रेस करायला जमत नाही, म्हणजे नाही करता येत कपडे. तर माझं असंच आहे. आता जसं हळूहळू हळूहळू होईल, पण एवढं परफेक्ट नाही आहेत. तर चाललं होतं कपडे वगैरे प्रेस करणं आणि त्यामध्येच मग मध्येच काम सोडून द्यावं लागलं, कारण की माझ्या काही फ्रेंड आल्या होत्या. तर आता नवीन क्वार्टरमध्ये शिफ्ट झालं आहे, तर मीच म्हटलं त्यांना या कधी वेळ मिळाला तर. मग काल संडे असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ होता. मग त्या पण आल्या, मग राहूनच गेलं माझं. अर्धे काही कपडे प्रेस केले आणि बाकीचं तसंच ढीग लावून ठेवला होता. तर बघू म्हटलं वेळ जर मिळाला तर मग नंतर सायंकाळी नाही का करता येईल. आणि अगोदर तर मुलाचे कपडे करून घेतले, कारण की प्रत्येक आईचं हेच असतं की आपल्या मुलाचं प्रत्येक गोष्ट परफेक्ट चालला असो, मग भलाही मुलगा मोठा असो या छोटा असो, पण असते. कारण माझं तेच असतं. आता ठीक आहे आपले होईल थोडा वेळ लागेल तर चालेल, पण आपलं मुलाचं झालं की ते मुलगा कसं आपल्यापेक्षा जास्त तो बाहेर पडतो. आणि 4-4घांचंही लक्ष जास्त लहान लेकरांकडे छोटा आहे. त्याच्यामुळं की नाही. आणि कसंही म्हणजे विदाऊट कपडे प्रेस केलेले किंवा ते कॉटनचे कपडे एवढे खराब होतात, शर्ट वगैरे विषय सोडा त्याच्या. आणि मला तसंही शर्ट म्हणूनच आवडत नाही. टी शर्ट बरं आपलं. पण आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे शर्ट बेस्ट राहतं, कारण की फुल स्लीवचे आहे. आणि टी शर्ट सहसा शॉर्टवालाच टी शर्ट आहे ना त्याच्यामुळे. तर बघा एवढे कपडे, फक्त 3 ड्रेस झाले होते त्याचे करून. आणि बाकीचं समोर तुम्हाला दाखवेल. बाकीचा कपड्यांचा पसारा पूर्ण तसाच होता. आणि मग मी असं सोडलं आणि संध्याकाळी गेले मग बड्डे पार्टीला. माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बड्डे होता, तर मग तिकडे गेलो. आणि बघा बड्डे म्हटलं की मुलांचा सगळ्यात जास्त आनंद असतो, उत्साह असतो. आणि सगळे त्याचेच फ्रेंड आहे, म्हणजे आता मैत्रिणीचे फ्रेंड म्हणजे सगळे आतमध्येच आहे, त्याच्यामुळे छान फ्रेंड सर्कल झाला आहे आमचाही आणि मुलांचाही. आणि मुलांची बघा किती छान मस्ती सुरू होती, मस्त डान्स वगैरे सुरू होता. तिकडे अक्षवन चाललेलं होतं. अक्षवन वगैरे झाला, केक कटिंग वगैरे झाला. आणि मग आम्ही सगळ्या फ्रेंड बसलो नाश्ता करायला. तर काही यायच्या होत्या, जिच्याकडे फ्रेंड बड्डे होता ती यायची होती आणि केक होती. मग त्याच्यामुळे थोडंसं वाट बघत बसलो होतो. आणि मग नाश्ता वगैरे करून मग काही फोटो क्लिक केले. तर मग बघा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्कीच सांगा. पुन्हा आमचा फ्रेंड सर्कल पण कसा वाटतो तेही सांगा. चला मग भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय, टेक केअर.